अंधेरीचा राजा सुद्धा मंडपात विराजमान झालाय। ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आलंय, तर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली। यंदा या गणेशोत्सवाचं 59वं वर्ष आहे, तर राजस्थानचा शाही वारसाच्या थीमवर हा मंडप बांधण्यात आलाय। हे दृश्य आपण पाहतोय अंधेरीच्या राजाची। अंधेरीचा राजा म्हणजे खरं तर पश्चिम उपनगरातील एक मानाचा गणपती म्हणावा लागेल, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील। आणि त्या अंधेरीच्या राजाचं ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि अंधेरीच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय। आज खरं तर गणेशोत्सवाची धामधूम ही संपूर्ण राज्यभर आहे। मुंबईत सुद्धा तसाच उत्साह आहे आणि अंधेरीच्या राजाची ही आपण मनमोहक दृश्य पाहतोय। अतिशय देखणं असं हे रूप। तर अभिनेते सोनू सूद यांच्या घरचा हा बाप्पा, ती दृश्य आपण पाहतोय। सोनू सूद यांच्या घरचा हा बाप्पा विराजमान झालेला आहे। ते आपल्या परिवारासोबत बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि ती दृश्य आपण पाहतोय। खरं तर गणेशोत्सव म्हटलं की तो अभिनेत्यांपासून, नेत्यांपासून, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रातलं म्हणजे अगदी सर्वच क्षेत्रातल्या दिग्गजांसाठी अगदी आपुलकीचा, अगदी जिव्हाळ्याचा क्षण असतो। आणि तसंच आपल्याला दरवर्षी पाहायला मिळत असतं। त्याप्रमाणे अभिनेते सोनू सूद यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे। आपण दृश्य पाहतोय। खरं तर परिवारासोबत सोनू सूद यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। अगदी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर हे गणरायासमोर नतमस्तक होत असतात। अभिनेते सोनू सूद यांच्या घरी देखील गणराया विराजमान झालेला आहे, बाप्पा विराजमान झालेला आहे आणि त्याची थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतो। सोनू सूद यांच्या घरी विराजमान झालेला हा बाप्पा आणि सोनू सूद हे आपल्या परिवारासोबत त्या बाप्पाचं घेत असलेलं दर्शन, हे दृश्य आपण पाहतोय। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तसाच उत्साह अर्थातच सेलिब्रिटीज मध्ये, कला क्षेत्रातील सेलिब्रिटीज असतील, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटीज असतील किंवा मग राजकीय क्षेत्रातील नेते असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। त्याच पार्श्वभूमीवर अभिनेते सोनू सूद यांच्या घरचा हा गणपती आपण पाहतोय। त्यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे, गणराया विराजमान झालेला आहे आणि त्याची दृश्यही आपण पाहतोय। तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतो। ही जी दृश्य आपण पाहतोय ती अंधेरीच्या राजाची आहेत। खरं तर अंधेरीचा राजा हा विराजमान झालेला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहामध्ये ढोल ताशा वाजवण्यात आले।